नमस्कार. पुन्हा एकदा दुसरी कथा घेऊन येते आहे मी श्रीमान योगीमधली. तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो, नक्की ऐका है ना. राजे रांझ्यावरून असेच जात होते. थंडीचे दिवस होते. तापांचा आवाज डोंगर कपारीतून परतत होता. राजांच्या कानावर अस्पष्ट हाक आली, राजे. घोड्यांचे लगाम खेचले गेले. परत तीच हाक आली. सारे चौफेर पाहत होते. येसाजी म्हणाला, राजे ते पहा. शिवारातून एक इसम धावत येत होता. राजे पाय उतार झाले. पळत येणाऱ्या त्या इसमाचा झोक जात होता. एकदा तर तो पडला, तसाच परत उठला आणि राजांच्या रोखाने धावू लागला. तो इसम जवळ आला. माथ्यावर टक्कल, कडेने वाढलेले पांढरे केस, पांढरे कल्ले, चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे. धापा टाकीत तो इसम आला आणि उभ्या उभ्या राजांच्या पायावर पडला. धाप, हुंदके यांनी त्याचं अंग हलत होतं. येसाजीने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला, पण मिठी सुटत नव्हती. राजांनी हाताने येसाजीला खुणावले. पायांची पकड हळूहळू ढिली होत होती. राजे म्हणाले, उठा. तो सावकाश उठला. काय झालं? न रडता सांगा. राजे, काय झालं नाही म्हणून विचारा. परत त्याचे डोळे भरून आले. पुसून तो म्हणाला, राजा, माझं वाटोळं झालं रे. माझी पोर नदीला पाणी भरायला गेली होती. तिला पळवली, बाटवली. माझ्या पोरीनं जीव दिला राजा. पोरीविना पोर का झालो आहे मी? हे कुणी केलं माहिती आहे? राजांनी विचारले. नसायला काय झालं? साऱ्या पाणवठ्यानं सारं पाहिलं आहे, पण विचारणार कोण? कोण आहे तो? कुंपणानंच शेत खाल्लं राजे. गावच्या पाटलानंच हे केलं. थांबा इथंच. येसाजी, आम्ही इथं थांबतो. गावात जा आणि पाटलांना इथं घेऊन या. येसाजीनं घोड्यावर मान टाकली. भरधाव वेगानं तो रांझ्याकडे दौडला. राजे त्या इस्माचं सांत्वन करीत होते. सारी माहिती काढून घेत होते. बऱ्याच वेळानं येसाजी आला, पण एकटा. त्याचा चेहरा गोरामोरा झाला होता. काय झालं? पाटील भेटले नाहीत? भेटले, मग का आले नाहीत? राजांचा आवाज कठोर झाला. येसाजीने ओठांवरून जीभ फिरवली. तो चाचरत म्हणाला, पाटील मस्त वाल आहे. हुकूम सांगितला तर तो म्हणाला, जाऊन तुझ्या राजाला सांग. तो नावाचा राजा हाय, तसा मी नावाचा पाटील नाही म्हणावं. गाव माझं, बट्टीक समजतो, असं म्हणाले पाटील. वा. राजांच्या चेहऱ्यावर हास्य होते. संतापानं भान हरपून बाजी म्हणाला, येसाजी, आणि असला निरोप घेऊन आलास? कमरेची तलवार काय सोबेची हाय काय? बाजी, येसाजीनं केलं तेच बरोबर, नाही तर मोगलाईत आणि आमच्यात फरक काय? राजे, तो इसम हताश होऊन म्हणाला. तुमचं नाव काय? राजांनी नजर वळून विचारलं. रामजी खोडे, याच गावचा मी. काळजी करू नका. येसाजी, एक स्वार पाय उतार करा आणि रामजींना संगती घ्या. रामजी सहज सारे पुण्यात आले. वाड्यावर न जाता राजे सरळ पागेकडे गेले. राजांना अचानक आलेले पाहताच स्वार आदवीनं गोळा झाले. राजे म्हणाले, येसाजी, 50 स्वार घेऊन तुम्ही रांझ्याला जा. पाटल्यांच्या मुसक्या आवळून त्यांना उद्या सकाळी आमच्यासमोर हजर करा. येसाजीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. येसाजी रामजीसह स्वारांचे पथक घेऊन रांझ्याकडे दौडू लागला. सकाळी राजे नेहमीप्रमाणे उठले. स्नान झाले. राजे आपल्या महाली ठेवणीचे कपडे करीत होते. चुडीदार विजार घातली होती. अंगात कलाबुतीचा जामा होता. कमरपट्ट्यात बिछवा खोवला होता. कमरेला तलवार लटकाविली होती. दर्पणात पाहून त्यांनी आपला जिरेटोप मस्तकी घातला. कपाळी लावलेल्या गंधावर त्यांची नजर गेली आणि ते हसले. महालात जिजाबाई उभ्या होत्या. राजांनी जाऊन त्यांचे पाय शिवले. आशीर्वाद देऊन त्यांनी विचारले, काय गोंधळ घातलात राजे? दादोजींनाही खबर नाही. सारा चौक भरून गेलाय. आणि आज हे सणासुदीचे कपडे बरे? नावाचे का असेनात, पण राजाचे कपडे आहेत. चला मासाहेब, आजचा गोंधळ फार मोठा आहे. खरेच चौक भरला होता. राजे जाताच मुजरे झाले. पंतांच्या सह सारी दप्तरीची मंडळी गोळा झाली होती. राजांनी नजर फिरवली आणि ते बैठकीवर विरासन घालून बसले. येसाजी, पाटलांना हजर करा. काढण्या लावून आणलेले पाटील चौकात पुढे ढकलले गेले. रामजी, हेच ना पाटील? महाराज, हाच तो हरामखोर. राजे, पाटलाने भयभीत हाक मारली. राजे हसले. ते म्हणाले, पाटील, आम्ही राजे नावचे असू, तुम्ही गावचे खरे पाटील असाल, पण आम्ही धरतीचे पुत्र आहोत. परस्त्रीला आम्ही आई बहिणी म्हणून ओळखतो. प्रजेला बटीक समजत नाही. येसाजीकडे वळून त्यांनी विचारले, घडला गुन्हा खरा? होय महाराज. पाटील, प्रजा ही पोरासारखी. ती राखण्याकरिता पाटीलकी दिली आणि प्रजेवर तुम्ही बलात्कार केलात. मुसलमानी सल्तनीचे रिवाज आमच्या मावळात पाळलेत. पाटील, जाब द्या. पाटील पुढे सरसावले. त्यांनी पंतांचे पाय धरले. म्हणाले, पंत, मला न्याय द्या. गोतमुखानं मला न्याय हवा. राजे, पंत म्हणाले. राजे पंतांच्याकडे नजर न वळविता म्हणाले, पंत, तुम्ही यात लक्ष घालू नका. पाटील, जरूर तुम्हाला गोतमुखानं न्याय मिळेल, पण अट आहे. कसली? आशेनं पाटलाने विचारले. कसली? रामजीच्या मुलीला उभी करा. तिलाही काही सांगायचं असेल.
अन्याय आहे, पाटील ओरडला. मेलेला माणूस कधी उभं राहील का? बस, राजे नजर रोखीत म्हणाले. पाटील, गोतमुखाचा न्याय किरकोळ सामान्यांकरता असतो, तुमच्यासारख्या मातब्बर गुन्हेगारांकरता नव्हे. पंत चुकलो, एक डाव माफी करा. खामोश, राजे संतापाने थरथरत उभे राहिले. ती पोर जेव्हा किंचाळली असेल तेव्हा काय कान बैरे झाले होते? येसाजी, या पाप्याचे हात आणि पाय तोडा, गाढवावर बसवून रांजण्यात नेऊन सोडा. गावचे पाटील आहेत ते, मानानं गावी गेले पाहिजेत. घेऊन जा, शिक्षेची अंमलबजावणी झाल्याचं ताबडतोब सांगायला या. आक्रोश करणाऱ्या पाटलांना नेले गेले. राजे महालात आले. पाठोपाठ जिजाबाई दादोजी आले होते. जिजाऊंच्या अंगाला कापरा सुटला होता. पंत म्हणाले, राजे, एवढी कठोर शिक्षा? गरक्कन वळून राजे म्हणाले, पंत, मगा बोललो, क्षमा करा. बांदल देशमुख आम्हाला मानित नव्हते तर त्यांचे हातपाय तुटले. शिक्षा कमी व्हायची होती ती तिथं. पण शिवबा, मासाहेब, पद्मिनी आठवते, तुमच्या जाऊबाई आठवतात? नाही मासाहेब, हे आता थांबवलंच पाहिजे. आमचा नाईलाज आहे. हे होत नसेल तर आम्हाला ही जहागीर नको, राजेपणा नको, काही नको. त्याची आम्हाला हौस नाही. शिवाजी राजे तसेच संतापाने निघून गेले. हतबुद्ध झालेल्या जिजाबाई म्हणाल्या, भलताच भडकतो. दादोजी डोळे टिपीत म्हणाले, मासाहेब, आज मी तृप्त आहे. हे पाहायला आज इथं थोरले महाराज हवे होते. आज शिवबा राजे शोभले. गजाननाला दंडवत घालून येतो. पाटलाचे हातपाय तुटल्याची वार्ता साऱ्या मावळात पसरायला वेळ लागला नाही. राजे साऱ्यांना धन्यवाद देत होते. सारे राजांना धन्यवाद देत होते. पाटील देशमुखांच्या तोंडचे पाणी पळाले होते. आता राजांच्या लहान वयाचा हिशोब कोणाच्याही मनात राहिला नव्हता. धन्यवाद.